सुंदरबनच्या जंगलात सुगरण कोंबडीताई राहायच्या. त्यांनी एकदा 4 अंडी उबवली. थोड्याच दिवसानं 3 अंडी फुटली. त्यातनं 3 बाळे बाहेर आली. 4थं अंड अजून काही फुटलेलं नव्हतं. त्या म्हणाल्या फुटेल आणि 2-3 दिवसानं. मग 3 अंड्यातनं आलेली बाळे खूप सुंदर सशक्त होती. आणि 4थं अंड फुटल्यावर त्यातनं जे बाळ बाहेर आलं ते खूप अशक्त कमजोर होतं. ते बघून सुगरण कोंबडीताईंना वाईट वाटलं. त्या काय म्हणाल्या, अरे ही 3 बाळं कशी सशक्त आहेत आणि हे छोटं बाळ का अशक्त आहे. ह्याची खाण्याचे आबाळ आपण करता कामा नये. असे म्हणून त्या अन्न आणाय गेल्या की या 3 पिल्ल्यांनाही अन्न द्यायच्या, पण छोट्या पिटूला त्या भरपूर खायला घालायच्या. त्यांची नावे त्यांनी काय ठेवली ती मोटू, गोटू, छोटू आणि पिटू अशी 4 पिल्ले होती. त्या दररोज अन्न आणाय जायच्या. अन्न आणून पिल्ल्यांना भरवायच्या. जास्त अन्न छोट्या पिटूला भरवायच्या. हे बघून हळूहळू ती बाळे मोठी होऊ लागली. त्यांना समजायला लागलं. मग ती काय म्हणायची, आई तू पिटूला का जास्त अन्न भरवतेस, आम्हाला का जास्त भरवत नाहीस. तेव्हा सुगरण कोंबडीताई म्हणायच्या, अरे बाळानो, तुम्ही 4ही बाळे मला सारखी आहेसा, पण कसं आहे तुम्ही सशक्त आहात. पिटू आपला खूप कमजोर आणि अशक्त आहे. त्याला भरपूर अन्न खायला घालून त्याला सशक्त केला पाहिजे, म्हणून मी त्याला जास्त भरवते. हे ऐकून त्या 3 भावंडांना राग यायचा. ते छोट्या पिटूचा राग करायचे. आई अन्न आणाय गेली की त्याला म्हणायची, अरे पिटू तू खूप अशक्त आहेस, कमजोर आहेस, आमच्यासारखा ताकदवान नाहीस, म्हणून तुला आई जास्त भरवते, तुझे लाड करते. आमचा लाड आई करत नाही. म्हणून ते 3 भावंड छोट्या पिटूचा राग करायचे. हे बघून पिटूला खूप वाईट वाटायचं. तो रडायचा. मग सुगरण कोंबडीताई रोज अन्न आणाय बाहेर गेल्या की भावंडे त्याला टोचून बोलायची. मग पिटू एकदा काय म्हणाला, अरे मी आता तुम्हाला पण त्रास नको आणि माझ्या आईला पण त्रास नको, मी घर सोडून जातो. मग ती 3 भावंडे काय म्हणाली, अरे हो बरं झालं, जा तू घर सोडून. आणि इथं राहून तर काय उपयोग आहे तुझा, ना काम ना धंदा तुला येत, कमजोर आहेस, उगीचच अडचण नको, जा तू. असं म्हटल्यावर पिटूला पण खूप वाईट वाटलं आणि तो घर सोडून निघून गेला. सुगरण कोंबडीताई अन्न आणाय गेल्या होत्या. त्यांना काही हे माहीत नव्हतं. पिटू आपला चालत चालत पुढे गेला. जंगलातनं पुढे गेल्यावर एका झाडावर कबूतर काका बसले होते. पिटूला बघून कबूतर काका म्हणाले, अरे बाळ कुठे चाललास, तू छोटा आहेस, जंगलात कशाला निघालायस. मग पिटू म्हणाला, काय सांगू कबूतर काका, मला माझं जीवन जगायचं आहे म्हणून मी जंगलात चाललोय. अरे असे का, तुझी आई कुठे आहे. मग पिटूने सगळी हकीकत सांगितली. म्हणाला, माझी 3 भावंडे सशक्त आहेत, मी खूप अशक्त आहे, त्यामुळे सगळे भाव मला टोचून बोलतात. माझी आई मात्र माझी खूप माया करते, म्हणून मी म्हटलं माझ्या आईला माझ्यामुळे त्रास नको, म्हणून मी घर सोडून निघाले. मग कबूतर काका म्हणाले, अरे बाळा जा घरी, हे जंगलात प्राणी आहेत, तुला खाऊन टाकतील आणि ती आकाशात उडणारी घारनं अतिशय दुष्ट आहे, ती तुला खाऊन टाकेल. पिटू म्हणाला, नाही मला खाणार घार, मी जाणार जंगलात. मी कुठे जाऊ सांगा बरं कबूतर काका, मला माझं जीवन जगलं पाहिजे, माझ्यासाठी अन्न मला शोधलं पाहिजे, त्यामुळे मी घाबरणार नाही. असे म्हणून पिटू पुढे गेला. इकडं काय झालं, इकडं सुगरण कोंबडीताई अन्न घेऊन आल्या. बघत्यात तर 3 भावंडे आहेत, 4था भाऊ नाही. पिटू दिसला नाही त्यांना. मग त्यांनी काय विचारलं, अरे बाळानो पिटू कुठं आहे. मग सगळी भावंडे म्हणाली, आई तो घर सोडून गेला. सुगरण कोंबडीताई म्हणाल्या, अरे घर सोडून गेला हे काय सांगताय, का गेला तो घर सोडून, तुम्ही त्याला अडवलं नाही का.
नाही आई, आम्ही त्याला अडवलं. तो म्हणाला माझ्यामुळे आईला त्रास नको म्हणून तो घर सोडून गेला. अरे बाळानो, असं करतात का? आपला भाऊ लहान आहे, अशक्त आहे, त्याला कसं तुम्ही जाऊन दिलं? म्हणून सुगरण कोंबडीताई त्याला शोधायला जंगलात निघाल्या. इकडे पिटू गेला, पुढं जातोय आणि तोपर्यंत एक घार आकाशात वर घिरट्या घालत होती. पिटू चालत चालत गेला, एका झाडाखाली बसला. बसल्याबरोबर त्या घारीनं वरनं बघितलं. खाली एक छोटंसं कोंबडीचं पिल्लू तिला दिसलं. मग तिनं ठरवलं या पिल्ल्याला खाऊन टाकायचं. म्हणून घार वरून आकाशातनं आली, झेप घेऊन तिनं पिटूला चोचीत धरलं आणि आकाशात उडाली. तेवढ्यात सुगरण कोंबडीताई तिथं आल्या. त्यांनी बघितलं आपला पिटू आहे त्या घारीच्या चोचीत. मग सुगरण कोंबडीताईने काय केलं? तिने झेप घेऊन उंच उडाल्या आणि त्यांनी घारीचा पाठलाग केला आणि पिटू घारीच्या पाठीत चोच मारली. चोच मारल्यावर घार घायाळ झाली आणि तिच्या चोचीतनं पिटू खाली पडला. मग सुगरण कोंबडीताई खाली आल्या आणि त्या पिटू जवळ गेल्या. घार घायाळ होऊन झाडीत पडली. मग सुगरण कोंबडीताईने पिटूला जवळ घेतलं. अरे बाळा, असं घर सोडून येतात का? बाहेर आल्यावर खूप संकट येतात, त्यामुळे कधी घर सोडायचं नाही, चल घरी. म्हणून सुगरण कोंबडीताई पिटूला घेऊन घरी गेल्या. घरी गेल्यावर बाकीच्या 3 मुलांनाही तिनं सांगितलं, हे बघा पिटू अशक्त आहे, त्याला अजिबात घर सोडून जाईल असं तुम्ही वागू नका आणि त्याला घर सोडायला भाग पाडू नका. चौघाही भावाने तुम्ही आनंदाने एकत्र राहा. तुम्ही जर एकत्र झालात नाही तर कुठलेही संकट तुमच्यावर येणार नाही. कुठलाही प्राणी पक्षी तुमची शिकार करणार नाही. त्यामुळे एकजुटीने राहावा असं सुगरण कोंबडीताईने सांगितल्यावर बाकीच्या 3 भावांनाही पटलं आणि पिटूलाही पटलं. मग 3 भावंडे काय म्हणाली, आई आम्ही आता कधी पिट्टूला त्रास देणार नाही. आणि पिटू म्हणाला, आई मी आता घर सोडून जाणार नाही. असे म्हणल्यावर सुगरण कोंबडीताईने 4 मुलांना जवळ घेतलं आणि मायेने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. परत सुगरण कोंबडीताई आनंदाने आपल्या बाळासह राहू लागली. म्हणून एकजुटीने कधीही राहावं. एकजुटीची ताकद मोठी असते. एकटं पडलं की संकट येतं. म्हणून एका जीवानं एका मतानं राहावं. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.